या समोर कलावंती दुर्ग आणि इथेच कुठेतरी मागं आपला निशांत झोपून राहिलेला. तर सध्याची स्थिती अशी आहे की मी घरून निघालो एकटा. मी नांगुर्ल्या फाट्यावर थांबलो, नांगुर्ल्या स्टॉपवर थांबले. कोणासाठी थांबलोय बघा, याच्यासाठी थांबलोय. दिसतोय का तुम्हाला? सतीश मागून येतोय, राहुल तिकडून जॉईन करणार आहे, MB आणि ऋषी तिकडे थांब. आणि हा आमचा पार्टनर आलेला आहे पहिला. सतीश आहे, MB आहे, प्रेम आणि ऋषी आणि राहुल ना इथे पलीकडे होता. तर आपली सगळी पब्लिक जी आहे ना एक ठिकाणी असेंबल झालेली आहे. आता इथून डायरेक्ट तुम्हाला कलावंतीच्या बेसला ॲक्च्युली नाश्ता करायचा विचार चाललाय. आपण आता हा बघा समोर बोर्ड दिसतो तुम्हाला. इकडे गेला ना तर नेरेला जाल, इकडून गेलात तर ठाकूरवाडीकडे जाल. सगळ्यात आधी आम्ही कर्जतवरून चौक फाट्यावर आलो, मग त्या चौकवरून आम्ही शेडूंग फाट्यावर आलो. शेडूंग फाट्यावर आम्ही नाश्ता केला. तिकडे नाश्ता करून आम्ही डायरेक्ट या रस्त्याला आलो ठाकूरवाडीच्या. ठाकूरवाडी तुम्ही गुगल मॅपला टाकला ना किंवा प्रबळमाची स्टार्टिंग पॉईंट, ट्रेक स्टार्टिंग पॉईंट जर तुम्ही गुगल मॅपला टाकलं ना तर तुम्हाला व्यवस्थित याच रूटनी घेऊन जाणार आहे. लँडमार्क म्हणून लक्षात ठेवा. हा बघा हा बोर्ड, हा जिथे बोर्ड लागेल ना तुम्हाला राईट मारून सरळ ठाकूरवाडीकडे निघत जायचं आहे. तर चला डायरेक्ट भेटूयात तुम्हाला प्रबळमाची किंवा कलावंती ट्रेकच्या बेस पॉईंटला. साडे 9 झालेत ऑलमोस्ट. कलावंतीच्या बेस पॉईंटला पोहोचतो, जिथून ट्रेक स्टार्ट करायचं आहे. पण भाई तुम्हाला एक गोष्ट दाखवतो बघा. संडे फंडे का कमाल है ऐसा. गाड्या बघा, या तर कमी आहेत. खाली 2 बस दिसल्या आम्हाला आणि तिथे पण खाली पार्किंग आहे. तिथे पण ऑलमोस्ट 50 ते 60 टू व्हीलर खाली पण पार्क केलेले असतील. ज्या वरच्या पायऱ्या आहेत ना तिकडे जरा रिस्की होऊन जाईल, जास्त पब्लिक असेल तर, जास्त गर्दी असेल तर. पण ठीक आहे, आता टाईम पण झाला आहे आणि रिटर्न जायला मतलब नाही काय. तर कलावंती आपण करतोय ना. येस, कलावंती करतोय आपण. आम्ही 8 जण 4 गाड्या घेऊन गाडी पार्किंग करून 9:30 वाजता आपण आपल्या ट्रेकला चालू केली आहे. या पॉईंट पर्यंत बाईक घेऊन आलेत आणि तेच आम्ही बोलत होतो का आपण राजमाचीला बाईक घेऊन गेलो तर बाई इथे पण आपली बाईक आली असती. पण आपल्यासोबत जरा पब्लिक जास्त आहे, थोडं 2 लेडीज पण, त्याच्यामुळे आम्ही बाईक पार्किंगलाच ठेवायचा विचार केला. पण बघूयात आपल्याला या ट्रेकचा टोटल किती टाइम लागतोय. 9:30 वाजता आपण ट्रेक चालू केला आपला. वर जायला माझ्या हिशोबात तरी 11:30-12 तरी होणार आहेत. सगळ्यात पहिले तुम्हाला सांगायचं एक होतं की ना, निशांत बाबा तू ही व्हिडिओ बघतोय, आता आपण कुठे गलती केली ते तुला दाखवतो बघ. हा बघ, हा रूट होता वर जायचा आणि आपण गेलेलो या रूटनी. बाई आका रस्ता आहे का, थोडासा एक आपला टर्न चुकलेला, त्याच्यामुळे आपण अशा कठीण रस्त्यातून जायला लागलेलं. आणि आपण कलावंतीला थोडंसं असं हे केलेलं की रस्ता व्यवस्थित नाही आहे. पण येताना आपल्याला रस्ता व्यवस्थित असा भेटलेला. तर त्याच्यामुळे जर तुम्ही येताय ना तर लक्षात ठेवा, या पॉईंटवर आल्या ना का तिथून तुम्हाला लेफ्ट मारायचं आहे, ना की सरळ जायचं. समोर बघा पाऊस आलाय आणि पावसाच्या आधी ती शेवटची क्लिप, कारण मोबाईलात 8 मिनिट होते.
आपल्यासोबत जी पब्लिक होती ना भाई, त्या सगळ्यांना कलावंतीचा ट्रेक करायची खूप जास्त घाई झालेली आणि आपल्याला करायचे भाई व्लॉग. तर आपण, मी आणि राहुल आणि आम्ही दोघंच मागे राहिलो, त्याच्यामुळे तुम्हाला आजूबाजूला कोण दिसत नाही. बघा तुमच्या मागे पण कोण नाही आहे आणि पुढे पण कोण नाही आहे. आधीच्या काही क्लिपमध्ये तुम्ही बघितलं असलं पूर्णपणे ऊन पडलेलं, पण आता बघा सगळ्या साईडला डायरेक्ट धुकं आलं. कलावंती व प्रबळगड हा ट्रेक करण्यासाठी तुम्हाला पनवेलजवळील वर्दोली या गावातून पुढे ठाकूरवाडीकडे यावे लागते. तिथेच तुम्ही आपली गाडी पार्क करून या ट्रेकची सुरुवात करता. 20 ते 25 मिनटं ट्रेक केल्यानंतर वाटेतच तुम्हाला गणपती बाप्पा व बजरंगबली यांचे दर्शन होते. या दोन्ही मूर्त्या कातळात कोरलेल्या आहेत. भाऊंनो, याच्या आधीची क्लिप बघितली ना, त्याच्यामध्ये तुम्हाला लेफ्ट मारून सरळ यायचं आहे ठाकूरवाडी या गावामध्ये. तिथून सरळ पुढे गेलात ना तर पुढे एक डायव्हर्जन लागतं. तिथून तुम्हाला कलावंतीसाठी लेफ्ट आणि प्रबळगडासाठी राईट मारायचं आहे. ते तुम्हाला मी थोड्याच वेळात दाखवतो. भाऊंनो बघा, हा पॉईंट आहे जिकडून राईट मारून तुम्ही गेलात ना प्रबळ माचीकडे आणि लेफ्ट मारून सरळ तुम्ही कलावंती दुर्गाकडे जाऊ शकता. पाऊस थोडाफार चालू आहे त्याच्यामुळे आपली थोडीशी स्पीड कमी झाली. एक बोर्ड लावलाय कलावंती दुर्गाकडे जाण्याचा. जी ठाकूरवाडी आहे ती आपण क्रॉस करून पुढे आलोय. एक शेत आहे जिथे थोडीशी अशी बॅरिगेटिंग केलेली आहे. ती कशासाठी केलेली आहे मला तर काय आयडिया नाहीये. ती क्रॉस करून आम्ही पुढे चाललोय. गावाचा भाग पूर्णपणे संपला आणि समोर दिसतंय ते पूर्णपणे जंगल आणि त्याच्यावरती आपला कलावंतीचा सुळका. ॲक्च्युली आज सुळका आहे कलावंतीचा, पण पूर्णपणे धुक्याने नटलेला येतो, त्याच्यामुळे वरचा काहीच व्ह्यू आपल्याला भेटत नाही. आपला पार्टनर इथे आणि बाई बाकीची पब्लिक होय तेच झालं. कारण पब्लिक जी आहे ना ती कुठे गेले ते समजत नाही, काही तर नेटवर्क तर नाही आहे आपल्याला. तर ठीक आहे, आपण काही जास्त टाइम वेस्ट नाही करत. जिथं पब्लिक भेटेल तिथं आपण त्यांना जॉईन करू. आम्ही सतीशला कॉल करायचा ट्राय करतोय पण सतीशचा काय कॉन्टॅक्ट होत नाही आपल्याला. MB कुठे तो पण भेटत नाही, ऋषी पण भेटत नाही. पहिल्यांदाच कलावंतीला आले त्याच्यामुळे ते मला तरी असं वाटतंय की प्रबळ माचीच्या रस्त्याला ते पब्लिक लागून गेले आपले. जिथे आपल्याला ते वर भेटतील खाली भेटतील कुठं आपल्याला आयडिया नाही. जिकडे भेटतील तिकडे तुम्हाला मी सांगतो का भाई पब्लिक आपली भेटलेली. तर ज्याप्रमाणे आपण कलावंतीचा थोडासा अभ्यास करून आलो ना, इकडे गुफा आहे जिकडे आता राहुलचं बघा तो म्हणतो मी त्या गुफेच्या आतमध्ये जातो. तर आता बघूयात राहुल कुठपर्यंत पोहोचतो आणि काय शोधून काढतोय. खरंच जातोय राहुल? डीप तर दिसते मला, बट मला वाटत नाही आतमध्ये जाणं सेफ आहे. राहुल नको चलो भाई, लोक गुफेमध्ये नको जायला. आतमध्ये खूप लांबपर्यंत गेलेली. निशांत भावा, परत एकदा आपण कलावंतीला पोहोचलेले सेफ रस्त्याने, आता टेन्शन नाही. आणि आज समोर कलावंती दुर्ग आणि इथेच कुठेतरी मागं आपला निशांत झोपून राहिलेला. आणि मी जेव्हा टॉपला गेलो ना तेव्हा तो वर आलेला. रिवर्स वाटरफॉल का मजा इधर ले लो आप. वो देखिए वो पानी नीचे नहीं आ रहा है, ऊपर के ऊपर ही जा रहे हैं. मित्रांनो, कलावंती दुर्गचा हा पॅच पावसामुळे अतिशय चिकट झालेला असतो, त्यामुळे हा पॅच क्रॉस करताना खूपच जास्त काळजी घ्या.
आपण तरी काय शोधणार कोणला, एवढा धुका पडलाय. आली ना भावा आता. कलावंतीच्या सुळक्यावर चढण्यासाठी तेथील गाववाल्यांनी तेथे दोर बांधले आहेत व एका माणसाचे वर चढण्यासाठीचे शुल्क 30 रुपये इतके आहे.